माझ्या आजच्या न्यू व्लॉगमध्ये. आणि 4-5 दिवस झाले आपल्या गावामध्ये मारुतीचा सप्ताह बसलेला आहे आणि आज 4थी पंगत आहे आणि ती पंगत आपण देणार आहे. त्यासाठी आमची सकाळपासून खूप धावपळ चालली आहे. तशी 2-3 दिवस झालेच आमची धावपळ खूप. सामुदायिक एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आम्ही सगळे खूप घाईते आज आणि आवरलेलं काहीच नाही. म्हणलं आधी घरातली जी छोटी मोठी रोजची कामं असतात ती करून घ्यावी आणि मग साडी वगैरे म्हणजे 4-5 वाजेपर्यंत नॉर्मलला साडी वगैरे, कारण मंदिराच्या इकडं पण जायचे, तिथं पण थोडंसं आवरायचे आणि त्यामुळे मग बघूया आजचा दिवस कसा जात आहे. आणि हे बघा, हे आम्ही केळीचे कॅरेट इकडं आणून ठेवलेत. इकडं खिचडी भिजत घातली बघा ही. आणि पलीकडे दाखवते तुम्हाला काय काय चाललं आहे. ते आत्या आहे, अण्णा आहेत आणि आई आहे म्हणजे माझी आजी सासू, त्यांचं ते लसूण वगैरे सोलायचं चालू आहे बघा. लसूण सोलतात आता देवपूजा करते आणि बघूया आज. आणि खूप खास काय 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 आज घडणार आहे ते तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल. तर इकडं बघा मावशी आलेली आहे आणि आता 2 वाजलेले आहेत. तर भाजी भात आणि म्हणजे त्यासाठी लागणारी जे प्रिपरेशन आहे ते आम्ही इथं करून ठेवतो आहे बघा. आणि आत्याने शेंगदाणे भाजून ठेवलेत, तर मी आता ते बारीक करणार आहे. तर इथं माझे शेंगदाणे बारीक करून झालेत बघा. आणि आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे, तिथे रांगोळी वगैरे काढायची आहे त्याच्यामुळे. तर मी आणि डुडाताई आम्ही चाललो आहे आणि डुडाताई बसल्या तिथं लहान मुलांना नेलपेंट लाव. तर अशी आम्ही रांगोळी काढली होती आणि तरी माझी थोडीशी रांगोळी काढायची आणि थोडंसं फिनिशिंग करायचं राहील. आणि हे बघा, आता माझी पूर्णपणे रांगोळी झालेली आहे काढून. आणि फोनमध्येच फोटो होता, म्हणजे फोनमध्ये बघतच आम्ही रांगोळी काढत होतो, त्यामुळे काढतानाचा व्लॉग नाही घेतलेला. आणि थोडीशी कट्ट्यासमोर आणि स्टेजसमोरसुद्धा अशी रांगोळी काढली बघा. रांगोळी काढून झाल्यावर नंतर आम्ही सगळे मंदिराच्या मागे गेलो आचारी काकांच्या हाताखाली मदत करण्यासाठी. तसं घरीच आम्ही बरंचसं करून ठेवलं होतं, फक्त कांदा आणि टोमॅटो चिरून द्यायचे राहिले होते, तर ते करण्यासाठी आम्ही सगळे गेलो. आणि घरी परत ते झाल्यावर घरी जाऊन आवरलं आणि आलो. नंतर महादेवाच्या पिंडीचा अभिषेक केला, थोडंसं प्रवचन ऐकलं आणि नंतर महादेवाच्या आणि पार्वती मातेच्या लग्नासाठी आम्ही इथे उभे राहिलो. तर आपली पंगत होती, त्यामुळे महाराज बोलले की तुम्ही मुलीकडे म्हणजे पार्वती मातेकडचे आम्ही आणि अध्यक्ष जे आहेत आपल्या मंडळाचे ते मुलाकडचे म्हणजे महादेवांकडचे, असं त्यांनी ठरवलं होतं आणि तसं आम्ही उभा राहिलो. तर आमच्यासमोर 2 खुर्च्या होत्या, समोरच्या खुर्चीवर महादेवांचा फोटो ठेवला होता आणि आम्ही जिथे उभे आमच्यासमोर एक खुर्ची होती, तिथे पार्वती मातेची हळदीची मूर्ती बनवली. आमचं खूप मोठं भाग्य की आम्हाला पार्वती मातेच्या मागे उभ्या राहण्याची संधी मिळाली. तुझा सुरेश्वर गजो ब्रह्मादिदे वांगणा अश्वासप्त मुखो विषहरी जंत्री बहुगलबलान करणे कुर्या सदा मंगलम शुभम भवतु पार्वतीपते एक मिनिट. नंतर आरती वगैरे झाली आणि जेवण करण्यासाठी पंगत बसली बघा. तर जेवण करण्याच्या आधी थोडंसं भजन असतं. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. तर फ्रेंड्स, हे बघा आमचं सगळं झालेलं आहे प्रोग्राम. आता आरती झाली, महादेवाचं लग्न वगैरे लावलं. ताई बसली, इकडं आई पोरं इथं बसले. नंतर सर्वांचं जेवण वगैरे झालं होतं आणि जे कोणी पाहुणे आले होते त्यांच्याशी आम्ही बोलत तिथे थांबलो होतो. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि दुसऱ्या दिवशी एकादश सोडतानाचा मी हा एक छोटासा क्लिप घेतला. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.